जिथे गरज तिथं निकष शिथिल करून मदत देणार, जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं पूरग्रस्त शेतकऱ्यांना आश्वासन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अजित पवार आणि एकनाथ शिंदे देखील शेतकऱ्यांच्या बांधावर पूरग्रस्त भागाची केली पाहणी. लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याचं शेतकऱ्यांना आश्वासन. पूरग्रस्तांसाठीच्या मदतीच्या किटवर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्या फोटोवरून वाद. धाराशिवमध्ये संतप्त ग्रामस्थांनी शिंदेंच्या मदतीचा टेम्पो परत पाठवला. लोक मरतायत आणि शिंदेंची जाहिरातबाजी, संजय राऊतांचा घणाघात. सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा, राज ठाकरेंची मागणी. एकरी 30,000 रुपयांची नुकसान भरपाई द्या. मराठवाड्यातील अतिवृष्टीबाबत राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. मंत्री पंकजा मुंडे आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा जालना दौरा. अतिवृष्टीनं बाधित शेतकऱ्यांशी साधला संवाद. दिवाळीपर्यंत नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन. उद्धव ठाकरे उद्या मराठवाड्याचा दौरा करणार. अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या भागाची करणार पाहणी. उद्धव ठाकरे यांच्यानंतर शरद पवारही करणार मराठवाड्याचा दौरा. बुलढाणा जिल्ह्याचे दोनही पालकमंत्री मकरंद पाटील आणि संजय सावकारे हरवल्याची पोलिसात तक्रार. पालकमंत्र्यांना शोधून देणाऱ्यास 11,000 रुपयांचं बक्षीस. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तक्रार. सरकारच्या तिजोरीत पैसा उरला नाही, शेतकऱ्यांना कुठून मदत मिळणार, संजय राऊतांची टीका. उद्धव ठाकरेंनी केंद्राकडे 10,000 कोटींची मागणी केली, राऊतांची माहिती. अस्मानी संकट ओढावलेल्या शेतकऱ्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा मदतीचा हात. राष्ट्रवादीचे मंत्री, खासदार, आमदार एका महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची घोषणा. मुख्यमंत्री साहेब, हीच योग्य वेळ, कर्जमाफी जाहीर करा. खासदार ओमराजे निंबाळकर यांची मागणी. मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय. काही दिवस वाट पाहणार, निंबाळकरांचा इशारा. आपत्ती व्यवस्थापन विभागात मोठा भ्रष्टाचार, वजन ठेवल्याशिवाय फाईल पुढे जात नाही, खासदार संजय राऊतांचा आरोप. पुलावरून वाहत्या पाण्यातून वाट काढणं, तरुणाच्या अंगलट. संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातली घटना. पुलाच्या मधोमध गेल्यानंतर दुचाकीवरील तरुण पडला.